प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे नाव धन्यवाद देऊया की देवानं आजचा दिवस आम्हाला दिला की आम्ही देवाचं वचन ऐकावं पाहावं. चला यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया की देवानं आजची आम्हाला संधी दिली. निश्चित देवबाप आजच्या या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. मी जीसस इंडिया टीव्हीचे आभार मानतो की त्यांनीही मला ही वचन सांगण्याची संधी दिली आहे. यावेळेस आपले नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. राजा तुला आदर, तुला गौरव, तुला सन्मान देतो प्रभू. तेव्हा आज जे वचन तू दिलेलं आहे त्या वचनाद्वारे तुझ्या लेकरांशी तू बोल आणि तेव्हा त्या वचनाचं ज्ञान बुद्धी सामर्थ्य तुझ्या लेकरांना प्राप्त होऊ दे. तू करशील असा विश्वास ठेवतो. येशूच्या नावातून पिते एक आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की देवबाप महान आहे आणि आज आम्ही देवाचं वचन ऐकणार आहोत. आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाद्वारे कार्य होतं आणि ते वचन ज्यावेळेस आम्ही स्वीकारतो किंवा ते वचन आम्ही ऐकतो, त्या वचनाचं स्मरण आम्ही करतो, त्या वचनाद्वारे आम्ही ज्यावेळेस चालतो त्यावेळेस त्या वचनाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात. आणि आजही आम्ही एक असं वचन आम्ही ऐकणार आहोत की त्या वचनाद्वारे येशू ख्रिस्त त्या वचनाद्वारे जे काही आम्हाला शिकवणार आहे त्याच्याकडे आज आम्हाला लक्ष द्यायचं आहे. एक चमत्कार आज आम्हाला बघायचा आहे की त्या चमत्काराद्वारे एक शिकवण देवानं तर दिलीच दिली, पण त्या चमत्काराद्वारे एक साक्षही जगाला त्यानं दाखवून दिली की जी साक्ष आज त्या व्यक्तीद्वारे जगापर्यंत आली. आज आमच्याही साक्षीद्वारे आम्हाला जगापर्यंत जायचं आहे. म्हणून आज आम्ही देवाच्या वचनाकडे जाऊया. मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन यावेळेस आम्ही वाचणार आहोत. मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 11 वचन वाचूया. मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. पुन्हा एकदा वचन वाचूया. मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 11 वचन. मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. प्रेज द लॉर्ड. जे वचन आम्ही वाचलेलं आहे त्या वचनाकडं आज आम्हाला लक्ष द्यायचं आहे. पुष्कळ वेळा कदाचित हा दाखला आम्ही ऐकलेला असेल, वाचलेला असेल, पण आज देव नव्यानं काहीतरी आमच्याशी बोलणार आहे. आणि ज्यावेळेस एक दाखला, एक चमत्कार, मी मागेही तुम्हाला सांगितलं की त्या चमत्कारामागे देवानं एक कारण ठेवलेलं आहे, एक शिकवण ठेवलेली आहे, एक योजना ठेवलेली आहे जी आम्ही ऐकावी आणि त्यातून आम्ही नवीन काहीतरी शिकावं. आज आम्ही पाहतो की या वचनामध्ये एक पक्षघात आजारानं ग्रासलेला एका व्यक्तीचं जीवन आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही पाहतो की त्या व्यक्तीला प्रभू येशूपर्यंत घेऊन येणारे त्याचे मित्र किंवा कदाचित त्याचे नातेवाईक जे कुणी आहे त्यांनी प्रभू येशूकडे त्याला आणलं. बायबल सांगतं असंख्य गर्दी आहे. ज्या ठिकाणामध्ये येशू आहे त्या ठिकाणामध्ये कोणालाही आत येता येत नाही किंवा बाहेर जाता येत नाही, अशी त्या ठिकाणची परिस्थिती होती. आणि मग या अशी ही परिस्थिती असताना पण ज्या व्यक्तीला त्यांना घेऊन जायचे, जे व्यक्ती त्याला घेऊन जाणारे होते, त्यांची इच्छा हीच होती की आम्ही या व्यक्तीला येशूकडे घेऊन जावं. आणि बायबल सांगतं की त्यांनी तयारी केली, ते त्या व्यक्तीला घेऊन आले, पण त्यांनी पाहिलं की अरे दारातून तर जाऊ शकत नाही, मग काय करायचं. बायबल सांगतं की मग त्या क्षणाला ते छपरावरती जातात. छपरावरती बायबल सांगतं की जी असणारी छपर आहे, कवलं आहे, त्यांनी ती बाजूला केली आणि त्या मनुष्याला त्यांनी खाली सोडलं. आज आम्हाला 2 गोष्टी खूप सुंदर पाहायला मिळणार आहेत. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस त्या व्यक्तीला त्यांनी खाली सोडलं, त्या व्यक्तीला खाली सोडल्यानंतर देवाचं वचन सांगतं की येशू ख्रिस्त त्या मनुष्याकडे पाहतो की ज्या व्यक्तीला ते खाली सोडत आहे, जे व्यक्ती त्या व्यक्तीला खाली सोडत आहे. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस त्या व्यक्तीला ते सोडत होते, ते देवाचं वचन सांगतं त्यांचा विश्वास पाहून. हालेलुया. आम्ही जर 4थं वचन वाचलं ना, त्या वचनामध्ये 5व्या वचनामध्ये असं लिहिलंय, त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया. आता हे जे वचन सांगितलंय या मुद्द्याकडे मी नंतर येणार आहे की त्यांचा विश्वास पाहून. अगोदर मला हे सांगायचं की या व्यक्तीला ते घेऊन आले आणि या व्यक्तीला उद्देशून येशू ख्रिस्ताचे वाक्य बोलला ते आम्ही वाचलं की मी तुला सांगतो, उठ. हालेलुया. सुरुवात अशी सांगते की येशू ख्रिस्त सांगत आहे उठ, म्हणजे त्या व्यक्तीनं येशूचं ऐकलं आणि तो उठला. याच्या अगोदर कितीही लोक आले असतील, कितीही लोक बोलले असतील की बाबा उठ, उठून बस, बाबा हे कर, ते कर, अनेक गोष्टी घडल्या असतील. अनेकांनी त्याला कान उघडणी केली असेल, अनेकांनी त्याला सांगितलं असेल की चल तुला बाबा हे काम करायचंय. पण कोणाच्या शब्दानं काहीच झालं नाही किंवा कोणाच्या शब्दानं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल झाला नाही किंवा एखाद्याच्या म्हणण्यानं तो व्यक्ती उठूनही बसला नाही. पण एकाच्या शब्दानं, एकाच्या वाक्यानं, एकाच्या सामर्थ्यशाली शब्दानं तो उठला, जो होता येशू. हालेलुया.
तो म्हणाला की मी तुला सांगतोय उठ. येशूच्या शब्दाची ताकद आज मला तुम्हाला सांगायची आहे. बाबा सांगतो की जर येशूचं आम्ही ऐकलं तर आम्हाला चमत्कार पाहायला मिळतील. मग तो कोठाही कसलाही असू द्या, कुठेही असू द्या, कसाही असू द्या, अनेक चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील येशूचं ऐकाल तर. हालेलुया. आम्ही येशूचं ऐकणं गरजेचं आहे. जीवनात बदल हवाय, जीवनात आमच्या चमत्कार हवाय, जीवनातल्या परीक्षेतून बाहेर पडायचंय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आज ऐकायचंय तर येशूचं ऐका. हालेलुया. बायबल सांगतो एक ठिकाणामध्ये असा प्रसंग घडला की आम्हाला तो माहित आहे की येशू ख्रिस्तानं पहिला चमत्कार ज्या ठिकाणी गेला तो चमत्कार. मग ज्यावेळेस येशू ख्रिस्ताकडे ती मरिया येते आणि सांगते की आता या लग्न समारंभाला द्राक्षरस संपलेला आहे, तुम्ही काहीतरी करा. पण त्यावेळेस येशूचं उत्तर सांगतं की आता सध्या माझी वेळ आली नाही, मी काही करू शकत नाही. पण ज्या वेळेस ती मरिया त्या चाकरांकडे येते आणि म्हणते की हा जे सांगेल ते तुम्ही करा, आणि ती म्हणाली की हा जे सांगेल ते तुम्ही करा. आणि देवाचं वचन सांगतं की त्या चाकरानं त्यानं सांगितलं की जा त्या मडक्यांमध्ये किंवा त्या रांजणांमध्ये पाणी गच्च भरा. हालेलुया. येशूनं सांगितलं, त्यांनी केलं, ऐकलं, आणि बायबल सांगतं पाण्याचा द्राक्षरस त्या ठिकाणी झाला. मला हे म्हणायचंय की जर प्रभूचं आम्ही ऐकणारे हो, जर येशूचं आम्ही ऐकणारे हो, तर बदल झाल्याशिवाय राहणार नाही, आणि तो बदल आम्हाला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या व्यक्तीनं येशूचं ऐकलं आणि ज्या खाटेवरती, ज्या बाजेवरती तो अनेक वर्षापासून झोपलेला होता, अनेक वर्षापासून पडलेला होता, ती बाज सोडून तो उभा राहिला. हालेलुया. पहिली गोष्ट, येशू अशक्याला शक्य करू शकतो. जे लोक त्याला उचलून घेऊन आले त्या लोकांनी हे पाहिलं की अरे येशूनं याला चालण्याची ताकद दिली. त्यानं हे पाहिलं की येशूने याच्यामध्ये बदल केलाय. म्हणून पहिली गोष्ट, येशूचं जर ऐकाल तर चमत्कार पाहाल. येशूचं ऐका. येशू कठीण गोष्टी तर आम्हाला सांगत नाही, येशू अशक्य गोष्टी तर आम्हाला सांगत नाही. सर्व सिद्धीस नेण्याची ताकद त्याच्याकडे आहे, सर्व कार्य करण्याची सामर्थ्य त्याच्याकडे आहे. आणि जर या गोष्टी असतील तर मी म्हणेल येशूचं ऐका. हालेलुया. आणि येशूचं ऐकलं आणि चमत्कार पाहायला मिळाला. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, मी तुला सांगतो उठ, या शब्दामध्ये एक सामर्थ्य होतं. हालेलुया. या शब्दामध्ये एक सामर्थ्य होतं, आणि ते सामर्थ्य त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अनेकांनी पाहिलं. हालेलुया. फक्त ऐकलं नाही, अनेकांनी पाहिलं. आणि एक विश्वास असा जर तुमचा असेल ना की येशूच्या शब्दात सामर्थ्य आहे, येशूच्या शब्दात ताकद आहे, तो शब्द साक्ष तुमच्या जीवनामध्ये केल्याशिवाय सार्थ ठरणार नाही. हालेलुया. काय आहे येशूच्या शब्दात ताकद? आम्ही अनेक चमत्कारांमध्ये पाहिली, आम्ही अनेक अध्यायांमध्ये पाहिली, आम्ही अनेक वचनांमध्ये वाचली. ज्या वेळेस येशू ख्रिस्त त्या नावेमध्ये असताना येशू ख्रिस्त झोपी जातो, शिष्य त्या ठिकाणी उपस्थित आहे, आणि अचानक त्या वादळ वारा लाटा उसळतात. आणि त्या वादळ वारा लाटा उसळल्यानंतर शिष्यांमध्ये भयभीती तयार होते, आणि ते म्हणतात की आता आपण बुडणार आहोत. ते गुरुजीकडे जातात, त्यांना म्हणतात की प्रभूजी उठा, आपण बुडत आहोत. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उभे राहतात, आणि बायबल सांगतं त्या वाऱ्याला धमकावतात आणि वारा शांत होतो. हालेलुया. शिष्यांच्या शब्दाने नाही, येशूच्या शब्दाने वारा शांत होतो. म्हणजे आम्हाला त्या येशूच्या शब्दातलं ते सामर्थ्य पाहायला मिळतं. हालेलुया. येशूच्या शब्दातलं ते सामर्थ्य आम्हाला पाहायला मिळतं. आणि देवाचं वचन मला आज तुम्हाला हे सांगायचंय, मला हे सांगायचं आहे की परमेश्वराच्या येशूच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. ज्यावेळेस लाजराला त्यानं आवाज दिला, 4 दिवसानंतर तो लाजर त्या कबरेतून बाहेर आला. हालेलुया. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी फक्त शब्दानं कार्य घडलं गेलं. मला आज हे सांगायचंय की येशूच्या शब्दामध्ये ताकद आहे. त्या येशूचा शब्द ग्रहण करा, त्या येशूचा शब्द स्वीकारा, त्या येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवा. ज्या वेळेस तुमच्यासाठी तो शब्द येशूच्या नावात पुकारला जाईल, तुमच्यासाठी वापरला जाईल, त्या समयाला तुम्हाला येशूच्या शब्दातली ताकद आणि येशूच्या शब्दातलं सामर्थ्य पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. मग आमचा विश्वास कोणत्या शब्दावर आहे याची पारख आज आम्ही करावी. आम्ही या ठिकाणी पाहिलं, येशू ख्रिस्त म्हणाला की मुला मी तुला सांगतो उठ, आणि देवाचं वचन सांगतं या शब्दानंतर तत्क्षणी तो व्यक्ती आपली बाज उचलून
आपल्या जागेवरती उभा राहिला. हालेलुया. वचन सांगतं तो उठला, लागलाच त्याने आपली बाच सर्वांच्या देखत घेऊन तो उभा राहिला आणि निघाला. हालेलुया. किती आनंदाची गोष्ट आहे, किती सामर्थ्यशाली गोष्ट आहे की ज्या ठिकाणी येशूच्या एका शब्दाद्वारे घडली. आता हे येशूचा शब्द नंतर आम्ही येऊया की आम्ही विचार करूया की जो आणलेला व्यक्ती होता, एका पक्षघाताने पिडलेला, एका पंगू नावाच्या आजारानं पिडलेला हा व्यक्ती त्या ठिकाणी येतो. अनेक वर्षांपासून कदाचित त्या लोकांनी त्याला पाहिलंय, त्या आजारामध्ये ग्रासलेलं, त्या आजारामध्ये पिडलेलं, अनेक वर्षापासून त्या आजारानं तो पिडलेला होता. कदाचित त्याला कुठल्याही गोष्टी करता येत नाहीत, पण तरीही तो त्या बाजेवरती पडलेला आहे. तिसरी गोष्ट, त्या व्यक्तीसाठी एक अद्भुत मदत म्हणजे त्यांच्या मित्रांची मदत होते. ते मित्र त्याला घेऊन येतात. चौथी गोष्ट, बायबल सांगतं येशू ख्रिस्त त्यांचा विश्वास पाहून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करतो. आणि पाचवी गोष्ट, या व्यक्तीला फक्त आरोग्यच मिळत नाही, या व्यक्तीच्या पापांची क्षमाही होते. अद्भुत चमत्कार घडतो. एक पक्षघाती मनुष्याद्वारे येशूनं अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक गोष्टी प्रगट केला की कुठलाही आजार असू द्या तो येशूच्या नावात बरा होतो. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त त्या आजाराला बरा करू शकतो हे आम्हाला प्रथम पाहायला मिळालं त्या व्यक्तीच्या जीवनात. दुसरी गोष्ट, जी गोष्ट लोकांनी आपल्या नजरेनं पाहिली होती की वर्षानुवर्ष त्या व्यक्तीला ज्यांनी त्या बाजेवरती खिळलेलं, त्या बाजेवरती पडलेलं ज्यांनी पाहिलं होतं, ती वर्ष क्षणात बदलली. ज्या गोष्टी अनेक वर्षांपासून होत्या त्या गोष्टी क्षणात बदलल्या गेल्या, एका सेकंदामध्ये बदलल्या गेल्या. म्हणजे त्या गोष्टीला येशूकडे आल्यानंतर वेळ लागला नाही. आम्ही अनेक वर्षांपासून एखाद्या गोष्टीची वाट पाहू असो, आम्ही अनेक अशा चमत्काराची आमच्या जीवनामध्ये अनेक वर्षापासून वाट पाहत असू, पण जर तुम्ही प्रभूकडे याल तो चमत्कार एका क्षणामध्ये होईल, तो चमत्कार एका सेकंदामध्ये होईल. अनेक वर्षापासून आम्ही त्या त्रासामध्ये जगत असू, अनेक वर्षापासून आम्ही त्या त्रासामध्ये वावरत असू, अनेक वर्षापासून आम्ही त्या आजारामध्ये असू, अनेक वर्षापासून आम्ही देवाला मागत असू, देव क्षणात द्यायला तयार आहे. बाबाचं वचन सांगतं तो झोपेतही पुरवायला समर्थ आहे. आणि येशूसाठी काहीही अशक्य नाही, येशूसाठी सर्व शक्य आहे. त्यानंतर पुढं गोष्ट आम्ही पाहतो की जे मित्र त्याला घेऊन येतात, त्या मित्रांचा एक विश्वास असतो की हा आम्ही ज्याच्याकडे घेऊन जात आहोत तो याला बरं करू शकतो. त्यांची धाव होती की आता कदाचित गर्दी आहे, दारासमोर गर्दी आहे, मग कदाचित ते मागे फिरले असते, ते म्हटले असते की चला आज गर्दी आहे आपण उद्या जाऊ. नाही, त्यांचं म्हणणं हे होतं की नाही, दाराने नाही तर आम्ही छतावून जाऊ, पण आम्ही आमच्या मित्राला आज बरं करून घेऊन जाऊ. हालेलुया. कधीतरी आम्ही ही एक गोष्ट करावी. आम्ही चर्चला एकटे येतोय, पण आम्हाला कळतंय की ही व्यक्ती समस्येमध्ये आहे, हा व्यक्ती आजारामध्ये आहे, या व्यक्तीला गरज आहे, या व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार होण्याची अपेक्षा आहे. का नाही आम्ही त्या व्यक्तीला घेऊन यावं येशूकडे? का नाही आम्ही त्याच्या जीवनामध्ये येशूद्वारे बदल करून घ्यावा? का नाही त्याच्या जीवनामध्ये आम्ही येशूच्याद्वारे तो चमत्कार करून घ्यावा? आमचा विश्वास त्या व्यक्तीच्या जीवनासाठी साक्ष घडवण्यासाठी मोलाचं काम करू शकतो. आमचा विश्वास त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी एक महत्त्वाची कामगिरी करू शकतो. म्हणून आमचा विश्वासही तितकाच महत्त्वाचा असावा. आणि म्हणून बायबल सांगतं त्यांचा विश्वास पाहून येशू म्हणतो की मला उठ, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आम्ही पाहतो की एक चमत्कार घडला त्या व्यक्तींच्या विश्वासाद्वारे आणि या मनुष्याच्या कृतीद्वारे. तुमच्या जीवनामध्ये प्रभू कार्य करायला तयार आहे. पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट, येशू ख्रिस्ताशिवाय कोणीही आमच्या पापांची क्षमा करू शकत नाही. येशू ख्रिस्ताशिवाय कोणीही आमच्या पापांची क्षमा करू शकत नाही. तो अधिकार फक्त येशूला आहे. अनेक लोकांनी कुरकुर केली की हा कसा क्षमा करू शकतो, हा कसा लोकांना हे करू शकतो, पण बायबल सांगतं नाही, येशू ख्रिस्ताला तो अधिकार दैवानं दिलेला आहे आणि तो अधिकार घेऊन आज तोही आमच्या पापांची क्षमा करायला तयार आहे. घडत असतील, कळत नकळत आमच्याकडून पाप घडत असतील, मी हे म्हणतोय प्रभूकडून, येशूकडून त्या पापांची क्षमा प्राप्त करून घ्या. कदाचित या विषयामध्ये ही विषय थोडासा वेगळा होत असेल, पण मी हे म्हणाल की येशू ख्रिस्त आमच्या पापांची क्षमा करणारा आहे.
आम्ही पाहतो की या गोष्टी घडत होत्या, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य घडत होतं, अनेक लोक त्याला पाहत होते. पण त्या ठिकाणामध्ये एक गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे, की ज्या वेळेस तो मुलगा उठतो किंवा त्या मुलाच्या जीवनामध्ये चमत्कार घडतो, त्यावेळेस येशूचं वाक्य हे असतं की ज्या बाजेवरती तू आलाय ती बाज उचलून घेऊन जा. काय गरज होती ती बाज उचलायची? तो आपला धडाकडे निघून जाऊ शकत होता. कदाचित त्याचे मित्र नंतर ती बाज उचलून घेऊन जाऊ शकत होते. कदाचित तो म्हणू शकत होता की हा, ही बाज राहू दे, आता या बाजेची मला गरज नाही, पण मी आता असाच जाऊ शकतो. पण ती बाजही एक साक्ष देणारी ठरली. ती बाजही एक साक्ष देण्यासाठी वापरली गेली. आम्ही पाहतो की येशू ख्रिस्तानं जगाला हे दाखवून दिलं की जो मनुष्य आजपर्यंत स्वतःचा प्याला उचलू शकत नव्हता, त्या व्यक्तीला येशूच्या द्वारे अशी एक ताकद मिळाली की जो आपली बाज उचलू लागला. हालेलुया. ज्यानं बाज उचलली, इतकी ताकद, इतकी शक्ती त्याला देवाकडून मिळाली आणि देवानं त्याला ती दिली. हालेलुया. जगाला दाखवून दिलं की बघा, जो व्यक्ती स्वतःच्या पावलावरती चालून आला नाही, ज्या व्यक्तीला आपलं अंथरूण उचलता येत नव्हतं, तो व्यक्ती आता बाज उचलून चालत आहे. ती बाजही साक्ष देत होते की बघा, या ज्या बाजेवरती तो झोपला होता ती बाज उचलून तो चाललाय. हालेलुया. आणखीन एक पुढं आम्ही गोष्ट सांगूया की ज्यावेळेस ती बाज उचलली, मी तुम्हाला सांगितलं मी ती बाजही म्हणत होती, ते बाजेला सगळी परिस्थिती माहिती होती. ती बाज तो घेऊन चालला. कदाचित जग म्हणत असेल की बघा, या बाजेवरती हा झोपायचा, पण ही बाज आता हा उचलून चाललेला आहे. सगळी परिस्थिती बाजेला त्या ठाऊक होती. तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगतोय की ज्यावेळेस तो बाज उचलून चालला होता ना, ती नेहमी त्याला जाणीव ठेवण्यासाठी ती बाज होती की या ज्या बाजेवरती तू झोपत असायचा, ती बाज येशूनं तुझ्यासाठी बदलली. ती नेहमी जाणीव ठेवण्यासाठी त्याच्यासाठी होती. चौथी गोष्ट, प्रभूची महिमा लोकांना कळावी. हालेलुया. लोकांना हे कळावं की येशू अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. लोकांना हे कळावं की आजपर्यंत ज्याच्या शरीरामध्ये काहीच ताकद नव्हती, ती ताकद याला कुठून मिळाली, याच्यासाठी ती बाज होती. आता या वचनाद्वारे मला तुम्हाला 2 शिकवणी सांगायच्या आहेत की ज्या या चमत्काराद्वारे आम्हाला मिळणार आहेत. एक आम्ही पाहिलं की येशू ख्रिस्ताच्या शब्दातली ताकद. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की त्या मित्रांचा विश्वास. त्याच्यानंतर आम्ही तिसरी गोष्ट पाहिली, एक साक्षीची बाज. आता मला तुम्हाला या वचनाद्वारे देवाला काय शिकवण द्यायची हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पहिली गोष्ट, कुठलीही कसलीही परिस्थिती असू द्या, ती येशूसाठी अशक्य नाही. ती परिस्थिती येशूकडे आल्यानंतर बदलू शकते. मग ती कशी असू द्या. कदाचित तुम्ही म्हणत असाल की आज मी या परिस्थितीतून बाहेर निघणार नाही. कदाचित तुम्ही म्हणत असाल की या परिस्थितीमधून मी बाहेर निघू शकत नाही. कदाचित तुम्ही म्हणत असाल की ही माझी परिस्थिती कोणी बदलू शकत नाही. पण विश्वास ठेवा की येशू आज ही परिस्थिती बदलायला तयार आहे. म्हणून पहिली गोष्ट, काहीही असू द्या, जी कठीण परिस्थिती असेल, ती कठीण परिस्थिती येशूद्वारे बदलली जाते. ती कठीण परिस्थिती येशूच्या शब्दाद्वारे बदलली जाते. ती दुःखाचे दिवस येशूच्या शब्दाद्वारे आनंदामध्ये बदलले जातात. ही शिकवण ग्रहण करा. ही शिकवण घ्या की येशू ख्रिस्त तुम्हाला बदलायला तयार आहे. ही शिकवण घ्या की येशू ख्रिस्त परिस्थिती बदलायला तयार आहे. काय माहीत त्या व्यक्तीचा जुना काळ कसा होता, पण येशूकडे आल्यानंतर तो काळ बदलला. माहीत नाही तुमचे जुने दिवस कसे होते, पण येशूकडे आल्यानंतर ते जुने दिवस बदलून एक नवीन दिवस येशूकडे देईल. दुसरी गोष्ट, वस्तू असू द्या, आजार असू द्या, काही असू द्या, या सर्वांवरती येशू सत्ता गाजवू शकतो. हालेलुया. त्याला पूर्ण अधिकार दिला गेला आणि तो त्या पूर्ण अधिकाराद्वारे सत्ता गाजवणारा परमेश्वर आहे. ज्यानं वादळाला शांत केलं, ज्यानं पाण्याला शांत केलं, ज्यानं मृतातून जिवंत केलं, तो पूर्ण अधिकारशाली सत्ता गाजवणारा येशू ख्रिस्त आहे. तिसरी गोष्ट, कार्य तत्पर करणारा देव आमच्याकडे आहे. कार्य तत्पर करणारा म्हणजे त्या कार्याला विलंब न लावणारा असा येशू आमच्याकडे आहे की जो कुठल्याही गोष्टीला क्षणाला वेळ लावत नाही. मग तुम्ही म्हणाल की त्या काळामध्ये ते अनेक गोष्टी व्हायच्या, मग आज या काळामध्ये त्या का घडत नाही? घडतील.
जर तुम्ही वेळेमध्ये प्रभूसोबत प्रामाणिक असाल तर. मी पुष्कळ वेळा सांगतो की आज मनुष्य वेळेच्या बाबतीत देवासोबत प्रामाणिक नाही आहे. तुम्ही वेळेच्या बाबतीत प्रामाणिक व्हा, तुम्हाला वेळेमध्ये कार्य झालेलं पाहायला मिळेल. जर देवानं नेमलेली वेळ, नेमलेला समय जर त्या कार्यासाठी असेल तर ते कार्य त्या समयाला होणार आहे. चौथी गोष्ट, या वचनाद्वारे एक शिकवण मी सांगेल की येशूकडे आल्यानं निराशा निघून जाते, आनंद प्राप्त होतो. हालेलुया. येशूकडे आल्यानंतर तुम्हाला निराशा नाही, बदल पाहायला मिळतील, बदल घडले जातील आणि बदल घडवणारा देव तुम्हाला सापडेल. हालेलुया. म्हणजे येशूकडे आल्यानंतर निराशा नाही, येशूकडे आल्यानंतर साक्ष आहे, येशूकडे आल्यानंतर जीवन बदललं जाईल, येशूकडे आल्यानंतर तारण प्राप्ती होईल. हालेलुया. आम्हाला एक शिकवण मिळाली, आम्हाला एक शिकवण पाहायला मिळाली की देवानं एक अधिकारवाणी वापरली गेली, येशूनं ती परिस्थिती बदलली गेली. तो घरी असता तर कसा बरा झाला असता, त्याला जर कुणी आणलंच नसतं तर कशी साक्ष घडली असती. पण तो येशूकडे आला. तुम्ही आज अलिप्त असाल तर कशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतील. आज आम्ही चर्चपासून लांब आहोत, आज आम्ही येशूपासून अलिप्त आहोत, कशी आमच्या जीवनामध्ये साक्ष घडतील. येशूकडे येणं गरजेचं आहे. आज मी एकटा चर्चला येतोय, पण माझ्या परिवारालाही गरज आहे की त्यांनी चर्चला यावं. कदाचित मी एक व्यक्ती मंदिरात जाणारी आहे, पण माझ्या घरातील इतर सदस्य नाहीत, त्यांनाही प्रभूकडे यावं, त्यांच्याही जीवनामध्ये कार्य घडावं. या शिकवणी देव आज वचनाद्वारे देत आहे. 4 शिकवणी मी सांगितल्या की येशू परिस्थिती बदलू शकतो, येशू वस्तू आजार काही असू द्या त्यावरती सत्ता गाजवू शकतो. चौथी गोष्ट, तो कार्य तत्पर करणारा परमेश्वर आहे. आणि चौथी गोष्ट, त्याच्याकडे आल्यानंतर कुठली निराशा राहत नाही. आणखीन एक शिकवण मी सांगेल की देवानं या वचनाद्वारे काय शिकवण दिली. आम्ही पंगू मनुष्याकडे पाहून तर आम्ही पाहतो की येशू चमत्कार करतो, पण आम्ही त्या मित्रांकडे पाहून एक शिकवण घेऊ की जर ते मित्र त्याला घेऊन येत आहेत, जर त्या मित्रांचा विश्वास ठाम आहे, त्या मित्रांना शक्य गोष्ट येशूकडे आल्यानंतर वाटत आहेत, आम्ही ती गोष्ट करावी. आम्ही इतरांना प्रोत्साहन देणारं बनावं. आम्ही इतरांना प्रोत्साहन देणारं बनावं की हा येशू तुझ्याही जीवनामध्ये कार्य करू शकतो, की हा येशू तुलाही आजारातून बरू करू शकतो, हा येशू तुलाही बंधनातून सुटका देऊ शकतो. आम्ही त्या मित्रांसारखं व्हावं. आमच्या डोळ्यांसमोर आम्ही अनेक गोष्टी पाहतो. मग आमचे मित्र व्यसनात जाताना पाहत असत, आमचे मित्र आजारपणात असलेले पाहत असत, आमचे नातेवाईक दुःखात असलेले आम्ही पाहतोय, आम्ही आमचे अलिप्त दुःखामध्ये, त्रासामध्ये, आजारामध्ये, वेदनेमध्ये आम्ही पाहतोय. फक्त बघतोय. पण मी हे म्हणेल, बघत बसू नका, तर त्यांना घेऊन या. त्यांना कळू द्या की जे येशू त्यांच्यामध्ये केलंय ते येशू त्यांच्यामध्येही करू शकतो. जर येशूनं तुम्हाला बंधनातून मुक्त केलंय तर येशू त्यांनाही बंधनातून मुक्त करू शकतो. येशूनं तुम्हाला आजारातून मुक्त केलंय तर येशू त्यांनाही आजारातून मुक्त करू शकतो. येशू बदल करू शकतो. म्हणून मला हे म्हणायचंय, आम्ही इतरांना प्रोत्साहन देणारं जीवन जगावं. जर माझ्या जीवनात चमत्कार घडलाय तर तो मी तिथंच सीमित ठेवू नये. मी त्या चमत्काराला वाव देऊन मी इतरांना त्या साक्षामध्ये आणावं. माझी साक्ष इतरांसाठी प्रोत्साहन देणारी मी तयार करावी. मी त्या साक्षाद्वारे माझं जीवन तर बदललंय, पण मी इतरांचं जीवनही बदलावं. येशू ख्रिस्तानं एका वचनाद्वारे हे सांगितलं की ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला प्रकाशित करतो त्यावेळेस तुमचा प्रकाश आम्हाला इतरांसमोर असा पडू द्यायचा आहे की त्यांनी तुमच्यातली काय पाहावी? सत्कर्म पाहून स्वर्गातील पित्याचं गौरव करावं. हालेलुया. म्हणजे आमच्या जीवनातली साक्ष, आमच्या जीवनातली सत्कर्म हे इतरांसाठी देवाचं गौरव करण्यासाठी कार्य करतात. मग आम्ही आमचं जीवन इतरांसाठी प्रोत्साहन देणारं तयार करूया. आम्ही देवाशी बोलूया, देवाला सांगूया की प्रभू माझी साक्षी इतरांपर्यंत पोहोचू दे, त्या साक्षीद्वारे अनेकांचं जीवन बदलू दे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही इतरांना आणता त्यांचा विश्वास आणि तुमचा विश्वास हा त्या प्रार्थनेसाठी कार्य करण्यास तत्पर ठरतो. हालेलुया. तुम्ही विश्वासानं त्यांना सांगता, त्या विश्वासानं बदल घडतो आणि तो बदल आम्ही आमच्या डोळ्यानं पाहतो.
जर येशू ख्रिस्ताकडे आणत असताना आमचा विश्वास कमकुवत नसावा. मला खूप आनंद वाटतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्तानं एक वाक्य बोललं की एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. तो काय म्हटला की ज्यावेळेस तो शताधिपती आपल्या मुखातला शब्द म्हटला की तुम्ही इथं शब्द बोला म्हणजे माझा घरी असणारा चाकर बरा होईल. म्हणजे दैव विश्वासानं आमची पारख करतो. ज्या वेळेस येशू ख्रिस्तानं अनेक चमत्कार केले त्यावेळेस येशू ख्रिस्तानं कुठलेही दुसरे वाक्य वापरलं नाही. त्या ठिकाणी एकच येशूचं वाक्य असायचं की मुला मुली तुझ्या विश्वासानं तू बरा झालाय. हालेलुया. म्हणजे आमच्यातला विश्वास हा कार्य करण्यासाठी तयार होतो. आमच्यातला विश्वास हा बदल घडवण्यासाठी तयार होतो. आमच्यातला विश्वास हा कार्यपूर्ती करण्यासाठी तयार होतो. म्हणून आम्ही ज्यावेळेस इतरांना आणतो, ज्यावेळेस आम्ही इतरांना प्रभूमध्ये आणतो, ज्यावेळेस आम्ही इतरांना आमची साक्ष सांगतो, ज्यावेळेस आम्ही इतरांना प्रोत्साहन देतो, ज्यावेळेस आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो, त्यावेळेस आमचाही विश्वास येशूच्या शब्दामध्ये कार्य करण्यासाठी तत्पर ठरतो. आज एका या आजाराद्वारे, एका व्यक्तीच्या जीवनाद्वारे अनेक शिकवणी तुम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत, अनेक शिकवणी तुम्हाला अनुभवायला मिळालेल्या आहेत. म्हणून या शिकवणीचा वापर आपल्या जीवनामध्ये करायला सुरुवात करा. फक्त चमत्कार पाहून ऐकून शांत बसू नका, तर त्या चमत्काराद्वारे अनेकांचं जीवन बदलण्यासाठी धावपळ करा. आज आम्ही पाहतो की येशू ख्रिस्तानं फक्त एक चमत्कार त्या ठिकाणी केला नाही, पण त्या चमत्काराद्वारे अनेक गोष्टी जगाला सांगितल्या की बघा, अशक्य गोष्ट जगासाठी होती पण ती शक्य गोष्ट येशूनं करून दाखवली. हालेलुया. येशूनं ती शक्य करून दाखवली. म्हणून आमचा परमेश्वर आम्हाला मागण्या पलीकडे देणार आहे. आमचा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करणारा दैव आहे आणि तो अद्भुत असं आमचं प्रेम आमच्यावरती करतो. तो अद्भुत बदल आमच्यासाठी करतो. तो अद्भुत गोष्टी आमच्यासाठी करतो की जे जग आमच्यासाठी करू शकत नाही. हालेलुया. आणि जर दैव तुमच्यासोबत असेल, जर येशू तुमच्यासोबत असेल, तर तुम्हाला कार्य झालेलं कार्य पाहायला तुमच्या नेत्रांनी तुम्हाला दिसेल. हालेलुया. म्हणून मला आज हे म्हणायचं आहे, मन खिन्न होऊ देऊ नका, मन उदास होऊ देऊ नका, मन निराश होऊ देऊ नका. येशूकडे आल्यानंतर या सर्व गोष्टी बदललेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. पण आज असं झालंय की आम्ही त्या परिस्थितीमध्येच जगत आहोत. आम्हाला त्या परिस्थितीची कदाचित माहीत नाही. लोकांना आवड झाली का त्या परिस्थितीमध्ये राहायला आवडतं. मला हे म्हणायचं आहे, परिस्थिती बदलणारा जर देव तुमच्याकडे आहे, जर परिस्थिती बदलणारा येशू जर तुमच्याकडे आहे, तर तुमच्या जवळ एक अशी गोष्ट आहे की जी गोष्ट ती परिस्थिती बदलायला तयार आहे. त्या गोष्टीला सामोरं जा, त्या गोष्टीच्या जवळ या. तो येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. तो येशू ख्रिस्त अद्भुत अद्भुत बदल करणार आहे. आम्ही पाहतो की जगानं पाहिलं की जो बाजेवरती झोपून आला, त्या जगानं पाहिलं की तो बाज उचलून चालला आहे. कदाचित जग आम्हाला रडताना पाहत असेल, पण येणाऱ्या दिवसामध्ये जग आम्हाला आनंदानं हसताना पाहिल. जगानं कदाचित आमच्या जीवनातले ते अश्रू पाहिले असतील, पण ते जगानं आमच्या जीवनातलं आनंदाचं हास्य पाहणार आहे. हे सर्व घडतं येशूच्या शब्दाद्वारे, येशूकडे येण्यानं आणि येशूच्या कार्यानं. मग मला हे म्हणायचं, किती दिवस आम्ही त्या परिस्थितीमध्ये राहणार. बदला. देवानं जर आज त्या व्यक्तीची बाज बदलली, तर देव आज तुमची परिस्थिती बदलायला तयार आहे. देव तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये कार्य करायला तयार आहे आणि देव करणार आहे. देव अद्भुत 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 करणार आहे आणि परमेश्वर हे करण्यासाठी आजही तत्पर करतोय. आणि म्हणून मला असे म्हणायचं आहे की जर प्रभू तुमच्यासाठी ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवत आहे, की जी जगानं त्यांच्या नेत्रांना पाहिली, जी जगानं त्यांच्या नेत्रांना पाहिली, ती गोष्ट आज परमेश्वर आमच्या जीवनामध्ये करायला तयार आहे. म्हणून आज मला हे म्हणायचं आहे की जगानं त्याला बाजेवरती झोपून येताना पाहिलं, पण जगानं परत त्याला जाताना बाज उचलून जाताना पाहिलं. मला हे म्हणायचं आहे की तुमचे रडण्याचे दिवस आनंदामध्ये बदलण्यासाठी येशू आहे. तुमचं दुःख आनंदामध्ये बदलण्यासाठी येशू आहे. म्हणून येशूला सामोरे जा, येशूकडे या. तो येशू तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या समयाला आम्ही देवाला धन्यवाद देऊन प्रार्थना करूया की प्रभू, आज मी माझं जीवन तुझ्यासमोर आणत आहे. आज कदाचित त्या मित्रांसारखं इतरांचं हे जीवन तुम्ही प्रभूकडे घेऊन या, तर देव तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. नेत्र बंद करून प्रार्थना करूया.
स्वर्गीय देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. राजा, तुला आदर, तुला गौरव, तुला सन्मान देतो प्रभू. देवा, आज या वचनाद्वारे अनेक शिकवणी तू आम्हाला दिल्यास, अनेक गोष्टी तू आम्हाला प्रगट केल्यास. त्या गोष्टींवरती आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. देवा, आज जितकेही तुझं वचन लोक ऐकत आहेत, पाहत आहेत, देवा, या प्रत्येकाचं जीवन बदलू दे. देवा, त्या मित्रांसारखं इतरांना मदत करणारं जीवन असू दे. देवा, कदाचित दुःखाचं, आजाराचं जीवन असेल ते बदललं जाऊ दे. आणि देवा, तू कार्य कर. विश्वास ठेवतो की आज वचनाद्वारे अनेकांचं जीवन बदललं जाणार आहे, अनेकांच्या जीवनामध्ये तुझा चमत्कार होणार आहे. तो विश्वास आम्ही ठेवतो. देवा, आजचं वचन प्रत्येकासाठी तू आशीर्वादित केलं. आभार मानतो. येशूच्या नावात पित्या तो एक